माझ्यासारख्याला असा आरोप करणं शोभा देत नाही. मी महाराष्ट्राची बदनामी करतोय असं त्याने म्हटलं. पण आज त्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाचे एक आमदार निलेश राणे म्हणतात की एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पोलिसांच्याकडून महिन्याला 2.5 कोटी रुपयाची खंडणी दिली जाते. अफू, चरस, गांजा आणि वेगवेगळ्या नशिली पदार्थ आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये अगदी 7वी 8वीच्या पोरांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत आणि एक भयावह चित्र असं तयार झालेलं आहे. मी गेल्याच आठवड्यामध्ये आरोप केलेला होता की महाराष्ट्राची स्थिती ही उडता पंजाब सारखी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांना त्याचं वाईट वाटलं. माझ्यासारख्याला असा आरोप करणं शोभा देत नाही. मी महाराष्ट्राची बदनामी करतोय असं त्याने म्हटलं. पण आज त्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाचे एक आमदार निलेश राणे म्हणतात की एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पोलिसांच्याकडून महिन्याला 2.5 कोटी रुपयाची खंडणी दिली जाते. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना नको असलेला जिल्हा. त्या जिल्ह्यातून जर 2.5 कोटी रुपयाची खंडणी जात असेल तर मग कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, लातूर असेल, औरंगाबाद नागपूर असेल, या जिल्ह्यामध्ये काय अवस्था असेल. मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, संभाजीनगर या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमधनं किती हप्ता जात असेल. या महाराष्ट्राचा एक गृहमंत्री पोलिसांच्याकडून हप्ता घेतल्याबद्दल ईडीनं तुरुंगात टाकलेला होता. हे सारे हप्ते कुठे जातात? जप्त केलेले जे काही अंमली पदार्थ आहेत ते खरोखरच नष्ट केले जातात की त्याचीच विल्हेवाटला कशा पद्धतीनं लावली जाते? काय त्याचं वाटप होतं? देवा भाऊ, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कारण सर्वसामान्यांची पोरं अंमली पदार्थाच्या आहारी गेले, त्यांची जिंदगी बर्बाद व्हायला लागलेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यावंच लागेल. अदानीच्या पोर्टवर जप्त केलेले जे अंमली पदार्थ होते त्यांचं पुढं काय झालं? किती वेळा हा माल सापडला आणि वारंवार तिथंच का सापडतो? त्याचं वितरण कोण करतो? त्याचे हप्ते कुणाकडे जातात? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे.